तो त्यांना 3 विकेट, सुरुवात चांगली झाली, त्याला देखील शुभेच्छा देऊयात या मॅचसाठी. दोन टीम मध्ये बिग फाईट आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय श्री मलंगड परिसरातील स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांच्या साथीला खेळती आहे परी11 वलवली रायगड परिसरातील एक जबरदस्त संघ. दोन टीम मध्ये तुम्ही फाईट पाहता. सामन्याला आपण सुरुवात लगेचच करू. दोन्ही टीमला देऊयात खूप खूप शुभेच्छा. MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. दहा 10,741 प्रेक्षकांना आज MTC लाईव्हच्या माध्यमातून साई राजे सर या स्पर्धेला एन्जॉय केलाय. उद्या मेगा फायनल दिवस आहे. बॉल नवीन आणल्यात. चला फिल्डिंग करा. टीमला देखील दुसऱ्या उत्तरार्धामध्ये सेम बॉल भेटतील. मॅचला आपण सुरुवात करू. मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती आपण आमचे बंधुतुल्य मित्र आमचे भाऊजी विजयदादा चिंद्रनकर आणि राजू शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रासाठी आपण घेऊन चालूया आमचं हे सौरभ, एक जबरदस्त कॉमेंटेटर. क्या बात आहे सौरभ सर. सामन्याला आपण सुरुवात करू. दोन नामांकित पंच तुम्ही पाहता सुनीलजी तांडेल सर बेलवली आणि दुसरे पंच याच गावातील याच मातीतील खऱ्या अर्थानं प्रशांतजी पाटील सरांना तुम्ही पाहता. तिसरे पंच रोहित जोनचे आमचे सचिनजी कडू सर. तिन्ही पंचांचं देखील स्वागत करू आणि मॅचला आपण सुरुवात करू. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया या शेवटच्या मॅचची. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला अजय भंडारी, त्याच्या समोर सुयोग म्हात्रे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार. यूज मॅक्सिमम माइट. जर साईराजे सर या परिसरामध्ये आलो तर जयेशची नक्कीच आम्हाला आठवण होते. जबरदस्त ऑपरेटर आहेत. SDC सूरज म्हणा, आमचे DJ नितीन म्हणा, ऑपरेटिंग एवढी क्लास आहे ना खऱ्या अर्थानं. मग नाईट जर स्पर्धा खऱ्या अर्थानं हाती ऑपरेटर म्हणून कोणाची नावी, तर हे 3 नावं मी आवर्जून या रायगड परिसरामध्ये घेईन. त्यातला एक नाव जयेश DJ, त्याच्यानंतर आमचे सूरज SDC, त्याच्यानंतर DJ नितीन. तुमचं देखील स्वागत करू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालाय, गोलंदाजावरती आक्षेप घेतला. चला तिसरे पंच सचिनजी कडू सर. ऑन स्क्रीन आपण चेक करू सुनील सर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालाय. अजयचं स्वागत केलंय षटकारानं सुयोग म्हात्रे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणखीन एक उडवला मिस्तामिंग. मेडॉनचा फिल्डर पुढे सरसावला, हाताचा पिसारा फुलवला, बॉलला विसावला. षटकार नंतर मी प्रत्युत्तर देईन. अजय भंडारीने ते केलाय. पहिली विकेट, पहिला धक्का परी11 वलवलीला. सर्व 18 फगर जातीसाठी खऱ्या अर्थानं झडपणार आहे. अगदी कोळ्यांचा बावला. आणि जर विचार केला साईराजे 2 वेळा खासदार, अनेक वेळा ते आमदार झाले, पण तरी देखील खऱ्या अर्थानं ज्यानं 12.5% रायगड परिसराला दिलं दिबा पाटील यांचंच नाव बाबा. हे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आपण वर्ल्ड फायर जर गेलो, देशाच्या खऱ्या अर्थानं बाहेर जर गेलो, तर आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबईवरती दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आपलं स्वागत आहे. ही आपली महत्त्वाची बाब आहे. आणि या खऱ्या अर्थात दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे, याच्यासाठी सर्वांना संघर्ष केला. पण नक्कीच हे संगीत DJ जयेश
चढता गाजता या टोंडरेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. हा बॉल खूप चांगला होता. ऑफ स्टंपला यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न बीट केला. इथे तुम्ही पाहताय या बॉलनं बॅट्समन रत्नदीप चौधरीला या पठ्ठाने देखील वलवलीचं नाव रोशन केलं. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता शहरी क्रिकेट देखील रत्नदीप चौधरी खेळलाय. तर नक्कीच व्यासपीठावरती सध्या दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस हरिदादांचे निकटवर्ती आमचे गोमाशेठ पाटील यांचं देखील आगमन झाले. प्रत्येक रात्री त्यांची उपस्थिती असते. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन सामन्यांचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा बॉल डेफिनेटली इथे तुम्ही यस्त्या उद्ध्वस्त. अपील जोरदार लेग बिफोरची झाली अजयची, पण इथे तुम्ही पाहता यस्त्या उद्ध्वस्त झाल्यात. विकेट मिळतीय रत्नदीप चौधरीची. मोठी विकेट. विकेट मिळाली. सुयोग मात्रेची विकेट आली. त्याच्यानंतर रत्नदीप चौधरीची सेकंड विकेट टेकन डाऊन. तुम्ही पाहता परी 11 वलवलीला दुसरा धक्का. वलवली टीमला शुभेच्छा आल्या. आमचे हॅन्सम बॉय आदर्श पाटील रोहिंजन ते देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील सहर्ष स्वागत करू. उसाटने म्हटलं स्कोरर आमचे जतीन असतील भाया यांची देखील आठवण होते. आणि विकेट काय आली आहे यस्टा उद्ध्वस्त फॉर इज अ डिस्टन्स. हे तर कमबॅक आहे अजय भंडारीचं. मुकेश आला आलो दी कार्पेट. बॉल चालला मिड विकेटचा फिल्डर चेस खूप मोठी उचलला फेकला. सेकंडचा कॉल. सेकंड नो स्ट्राईक इनला फेकी. विकेट ऋषी चौधरीची देखील महत्वाची आहे. थ्रो थोडा खराब आला. या बॉलवरती मिळाला धावा 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 8 या आकड्यावरती. संग्राम 11 नितलासनं 2 सामने जिंकल्यात. यातून जो जिंकेल तो नितला सोबत खेळेल. शेवटचा बॉल ऑन दी कार्पेट. थोडी मिसफील याचा फायदा. बॉलला चकमा दिला आणि लगेचच 3 धावा इथे पूर्ण केल्यात. आणि इथे डायरेक्ट हिट झालंय. आता विकेट महत्वाची. हे तर सिनियर आहेत सरसेनापती अनिल ढोफरीचा डायरेक्ट हिट. गरज होती का ऋषी चौधरीला आणि मोठी विकेट येईल का. आणि इथे ऋषीनं देखील आता मैदान सोडलाय म्हणजे विकेट आली आहे ऋषीची. साई नक्कीच एक महत्वाची विकेट होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला. यस नो कॉल देता देता छेडछाडी करत होता आणि त्याचा खरं तर नुकसान झालं आणि डायरेक्ट हिट दिलं. आणि डोपरीचा डायरेक्ट हिट आणि वार हा वलवली संघावरती पडला. बघा उद्या आज जो संघ जिंकेल तो उद्या तिसरा किंवा चौथा राऊंड तुम्हाला मिळेल. अर्थात तिसरी किंवा चौथी मॅच असेल त्यानुसार तुम्हाला इथे यावं लागेल. उद्या संग्राम 11 इथलं संघाच्या विरोधात जिंकणारा संघ खेळेल. आणि महत्वाची अनाउन्समेंट की आम्ही प्रत्येक रात्री करतो. मॅन ऑफ द सिरीजचे जे पॉईंट आहेत धावा आहेत त्या फक्त सुपर 6 पर्यंतच ग्राह्य धरल्या जातील. म्हणजे 3 मॅच पुरत्यात तुमच्या धावा ग्राह्य होतील. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाही. फक्त 3 मॅचच्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11ला 3 धक्के परी 11 वलवली टीमला. ऋषीला गरज होती का. चालाकी केली तर कोणासमोर केली. खूप वर्षाचा अनुभव भरघोस वर्षाचा अनुभव खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी आहे. आणि सरसेनापती. तर याच दरम्यान प्रमोद दादा उसाटकर यांचं आगमन झालं या ठिकाणी. प्रमोद दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अनिल ढोकलीने डायरेक्ट हिट जरूर मारला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. फिल्डिंग तुम्हाला विखुरलेली पाहायला भेटेल. लेफ्ट हँडर गोलंदाज अमर हिलाल त्याला अमर्थित केलं आता कॅप्टननं. पहिलाच बॉल अमरचा तेस्तर्रार ऑफ समला ठेवण्यात आला. बेट करून गेला हा बॉल. मुकेशला टीमचा कॅप्टन परी 11
वलवली टीम खेळतीय. या टीमचे कॅप्टन तुम्ही पाहताय समोर खेळत असताना मुकेशला. धावपलकावरती 11 वरती स्कोर थांबला. गोलंदाजी चांगली आहे टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीची. तर इथे बॅटिंग चांगली करावी लागेल पर 11 वलवलीला. ऑलॉन कार्पेट बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं आला, उचलला, फेकलाय, थ्रो ॲक्युरेट विकेट. इथे काय घडलं? रॉकेट थ्रो होता, खऱ्या अर्थानं रॉकेट थ्रो होता अंबर हिलालच्या कडे. अनिकेत थोपरीनं बॉलवरती आला. त्याची बॉडी फिटनेस खूप सांगते. बॉडी फिटनेस कधी क्रिकेटमध्ये खूप काही सांगत असते. त्याचा फिटनेस पहा आला, त्याच्यानंतर बॉलवरती आला, वाकला, उचलला, फेकला. या 4 क्रिया आणि अनिकेतच्या पाहिल्या. पण इथे बॉल गॅदर झाला असता विकेट असं वाटलं आता नोस्ट्रायकेनच्या बॅट्समन विशालला की आता माझी विकेट नक्कीच आहे. पण तिथे थ्रो कुठेतरी. तर या दरम्यान आमच्यावरून पाहतोय मान्यवर आलेत संचित उसटकर वलभगावचे. आमचे स्पर्धेचे आयोजक हरीशदादा पाटील यांचे भांजे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. थ्रो गॅदर करता आला नाही. विकेट होती विशालची, ती बचावली आहे. पुढचा बॉल ऑलॉन कार्पेट बॉल चालला. लॉंग ऑफला फिल्डर वेगानं आला, त्याच्याकडे झाली मिसफिल. याचा फायदा लगेच 7 सेकंड मध्ये झाले रूपांतर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 स्कोर पुढे चालला. धावपलकावरती 15 या आकड्यावरती 15 रन स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं अमर हिलालला तुम्ही पाहता. लेफ्ट हँडर आहे, 23 तरार गोलंदाजी. पुढचा बॉल उडवला बॅटच्या रनर मध्ये. इथे तुम्ही पाहता मिड विकेटला क्लिअर करत असताना या टीमचा सरसेनापती ठोकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार बॉल दिला. गती तेवढी होती, फटका देखील तेवढ्याच ताकदीचा होता. मुकेश टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट सर असं म्हटलं जातं. ती केली त्याला सादर करायची आहे. विकेट लवकर गेली सुयोगची, रत्नदीपची, त्याच्यानंतर ऋषीची. ऑलॉन कार्पेट बॉल चाललाय, तुम्ही पाहता डायरेक्ट हिट जरूर झाला. पण इथे दुसरी धाव पूर्ण. लॉंग ऑफला फिल्डर होते, डायरेक्ट हिट जरूर झाला. आणि अशा रीतीनं धावपलकावरती 23 या आकड्यावरती 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. माननीय श्री हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दमदार आमदार आणि चषक 2026 प्रशांतदादा ठाकूर असतील. 4थ्यांदा फोर्ट्रिक आमदार झाले. आणि खऱ्या अर्थात रायगड परिसरामध्ये जास्तीत जास्त आमदार चषक आपण पाहतोय जे प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं. मग डे फॉर्मेटमध्ये म्हणा, नाईट फॉर्मेटमध्ये म्हणा, खूप स्पर्धा तुम्ही पाहता. धावपलकावरती 23. शेवटचा बॉल आहे षटकातील. आतापर्यंत 12 आल्यात अमरच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल मुकेश साठी. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. आणि इथे बॅटला बॉल स्पर्श झाला आणि यष्टांना बॉलनं धडक घेतली. विकेट आली आहे मुकेशची. आणखीन एक विकेटचं पतन. 4था धक्का पर 11 वलवलीला. 23 या आकड्यावरती 2 ओव्हरचा खेळ संपला. धावपलकावरती तुम्ही पाहता 11.50 सरासरीनं 23 रन.
वरती 12 बॉलचा खेळ संपला गेला. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जितेश वडवीला इन्व्हाइट केलाय कॅप्टनात 30 षटक फेकण्यासाठी. त्याच्या समोर बॅटिंगसाठी फलंदाज तुम्ही पाहता विशालला आणि नवीन आला फलंदाज आशिष पाटील. याच्यामध्ये देखील ताकद आहे मोठे हिट खेळण्याची. तो आलाय 6व्या क्रमांकावरती. 4 ओव्हरमध्ये किती टार्गेट समोर असेल स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम समोर, तर दुसऱ्या बाजूला परी 11 वलवडी हा देखील एक मोठा संघ. ही मॅच टफ फाईट पाहायला भेटेल. शेवटची मॅच आहे मायबा प्रेक्षकांना, पण सामना जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलंय. येणारी सेकंड इनिंग तुम्हाला खूप काही सांगून जाईल. साईराजे सर मिस्ताबिंग लॉंग ऑफचा फिल्डर सरसावलाय पुढे. टीपलाय त्यानं झेल. विशाल शून्यावरती बाद. 23ला परी 11 वलवलीला 5वा धक्का. मराठी माणसाचे बादबिंदू धर्मही वीर हे पद खऱ्या अर्थानं आपल्या सर्व महाराष्ट्रानं त्यांना दिलं. आणि ज्यांच्या मुले मराठी माणसाला आज अभिमान आहे. इराणी मस्जिद म्हटली तर देशाची 2 नंबर, महाराष्ट्राची 1 नंबर मस्जिद आहे आमच्या गावामध्ये दैसर. जी बंद करण्याचं काम कोणी केलं असेल हे नाव म्हणजे आनंद दिघे साहेब. कत्तरखाने भिवंडीमध्ये बंद करण्याचं काम कोणी केलं असेल ते नाव म्हणजे आनंद दिघे साहेब. आणि माणसाकडे काय पद याला महत्त्व नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं समाजकार्यासाठी झरझरणार आहे हे धर्मवीर आनंद दिघेंचं हे गुणगुणणारं संगीत या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. नवीन बॅटर निलेश म्हात्रे मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती. MTC चांगली क्लिअरिटी विथ द क्वालिटी. प्रेक्षक जे जोडल्यात त्यांचं देखील स्वागत करू. 10,500 जास्त प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं या मॅचला या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये पाहिला. उद्या मेगा फायनल, उद्या दादांचा बर्थडे देखील आहे. आणि खऱ्या अर्थानं उद्या तुम्ही 11,168 झाले. नक्कीच जास्त व्ह्यूवर्स तुम्ही पाहता MTC लाईव्ह. उद्या मेगा फायनल, उद्या खूप खऱ्या अर्थानं मायबा प्रेक्षक देखील मॅच येतील बघायला. आणि व्ह्यूवर्स देखील उद्या खऱ्या अर्थानं खूप जातील MTC वरती. बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट कीपर अनिल ठोकरीनं सोडलाय झेल. क्रिकेटमध्ये एखाद्या कॅचला खूप महत्त्व असतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच सोडली, स्ट्राईक रोटेट झाली. आशिष पाटील स्ट्राईक इनला आला. त्याच्या बॅटमध्ये आता मोठा हिट येईल का? विकेट गेली असती, नवीन फलंदाज आला असता. झेल सोडला अनिल ढोपरीनं. आशिषला तुम्ही स्ट्राईक इनला पाहता. 1 स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती 24. आशिषसाठी पुढचा बॉल उडवलाय बॉल. हेच तर म्हटलं आम्ही. लॉंग ऑन चा फिल्डर अनिकेत पाठवा तो पाहतच राहतील. झेल सोडला, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. आशिष पाटीलचा वलवलीचा ब्रँड ठोकणारा बिगिट षटकार. संगीत तुम्ही पाहिलं, ही तर खासियत आहे जयेशची. डीजे जयेश, राहुल काय घडलं? झेल सोडला अनिल ठोकरीनं, स्ट्राईक रोटेट झाली हेच म्हटलं अगोदर. आणि त्याच्यानंतर आशिष पाटीलकडे क्षमता मोठे फटके मारण्याची त्यांनी ती दाखवल्या. 6 अकाउंट मात्र खुल्या झाल्या. रनसंख्या पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. हीच तर आपण चर्चा केली की आशिष पाटील त्याच्या बॅटमध्ये धावा किती येतील. ज्यानं गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये अर्धशतक देखील फटकावला तो आशिष पाटील मैदानामध्ये. ऑल द कार्पेट बॉल चाला वेगाला मिड विकेटला फिल्डर येईल. याच्याकडनं थोडी झाली मिसफिल, याचा फायदा लगेच सेकंड मध्ये रूपांतर. आता चुका होत आहेत. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणी टीमची स्पर्धा खऱ्या अर्थानं आत्ताच पार पडली, ज्यामध्ये खूप पारदर्शकनं भरलेली ही स्पर्धा नक्कीच असते. आणि ज्यामध्ये लकी ड्रॉसाठी 12व्या प्रतिनिधीसाठी देखील बाईक होती. आणि ती बाईक देखील आमच्या राहुल पुरजांच्या गावामध्ये आली आहे, दक्ष वावेकरला. अशी आपण स्पर्धा, त्यातून एक डे नाईटचा फॉर्मॅट ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही
इलेक्ट्रिक स्कूटी पाहता 384 खेळाडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळले गेले. कोणाला ती बाईक वरती बनण्याचं, कोणाचं स्वप्न पूर्ण होईल, कोणाचं अजून राहील. येणारी खऱ्या अर्थानं उद्याची रात्र मायबाप प्रेक्षक तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे. उद्याच्या दिवशी मॅच पाहायला याला विसरू नका मित्रांनो. लॉर फुल टॉस फटका चांगला, गॅप मध्ये गॅप खूप मोठी आहे. बॉल थांबलाय जरूर, बॉलनं टर्न घेतला आणि अशा रीतीनं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र आता पुढे चालला. धावपलकावरती 34 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील. अजूनही या इनिंग मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील? 34 धावा धावपलकावरती लागल्यात. अर्धा संघ पवेलियन मध्ये तुम्ही पाहता. सुयोग मात्रेची विकेट, ईशी चौधरीची रनआउटची विकेट, रत्नदीप चौधरीची विकेट आली. त्यानंतर मुकेशची आली, विशालची देखील विकेट आली. पण आशिष पाटीलच्या बॅटमधून एखादा षटकार आला या मैदानावरती. शेवटचा बॉल. जेल टॉप एच हॅफ ट्रॅकर शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला फिल्डर त्यानं टीपला. जेल आशिष पाटील देखील मर्दाय सोडतोय आणि एक विकेट. शिवरायांचं हे तुम्ही संगीत पाहता. लहान मुलं देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. खऱ्या अर्थानं येणारे कित्येक वर्ष होऊन गेली. आपण लहान मुलांना टी व्हीवरती टॉम अँड जेरू कार्टून असे तुम्ही कार्टून दाखवत आहात. टॉम अँड जेरी म्हणा, छोटा भीम म्हणा. त्यांना मोबाईलमध्ये तुम्ही पबजी खेळता, फ्री फायर खेळता. एखाद्या आपल्या घरच्या मुलाला खऱ्या अर्थानं महाराजांचं तुम्ही चरित्र सांगा. ज्या चरित्रानं जे लहान लहान मुलांवरती होणारे जे बलात्कार आहेत ते नक्कीच थांबले जातील. आयुष्यामध्ये कुठेतरी असं वाटलं काहीतरी संपलं तर एखादं छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचा. नक्कीच आयुष्याची सुरुवात पुन्हा एकदा होईल. असे छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत आज तोंडऱ्याच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये DJ जयेश तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करू. जाऊयात शेवटचं ओव्हर. डेटोस लोगोर हाणामारीचं षटक. या ओव्हरमध्ये धावा हव्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उज्ज्वल ढोपरे आला. पहिलाच बॉल. विकेट पॉइंटला फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये देऊन बसला. पहिल्याच बॉल वरती उज्ज्वल कामगिरी केली आहे, त्याला मिळते विकेट. कारण गोलंदाजी देखील उत्तरार्धामध्ये रत्नदीप चौधरी त्याच्याकडे लक्ष असेल, त्याची कशा रीतीने गोलंदाजी होईल. आज मनीष पाटील टीम मध्ये नाही आहे आणि खऱ्या अर्थानं मनीष पाटील देखील एक जबरदस्त राईट हँडर गोलंदाज आहे. ज्यामध्ये व्हेरिएशन आधी चर्चा केली आम्ही मुकेशदाची की आज मनीष पाटील टीम मध्ये नाही आहे आणि तो कुठेतरी आता त्याचा धाक नक्कीच टीमला हवा. पर 11 वलवलीला तो टीम मध्ये नाही आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे का हिट विकेट. फलंदाज बाव. हे दडपण आहे, हे दबाव आहे आणि आता विकेट वरती विकेट. तीन मात्रे आला मैदानामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट.
आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता डॉट बॉल. 34 वरती स्कोर थांबला. जवळ 3 बॉलमध्ये 6 धावाल्या, 40 बनल्या. खऱ्या अर्थानं हे स्कोर तुम्हाला उत्तरार्धामध्ये खूप काही सांगून जाईल. एक बिग फाईट मॅच पाहायला भेटेल. 40 जर बनल्या तर मॅच तुम्हाला टफ फाईट पाहायला भेटेल. विकेटची चान्स नोमॅन्स लँड मध्ये बॉल दाखल झाला. या बॉलवरती धाव मिळते 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 35 या कड्यावरती. पहिल्या सत्रातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावा धावपलकावरती. आतापर्यंत 4 मध्ये एकच धाव खर्च केली आहे. आशिष पाटीलची विकेट देखील षटकानंतर तो देखील बाद झाला असं वाटलं. 45-50 धावा स्कोरबोर्ड वरती राखतील राहुल. 35 वरती स्कोर थांबला. सलामी वीर लवकर बाद झाले. सुरुवात चांगली हवी होती. त्याच्यानंतर षटकार सुयोगनं स्टार्ट खूप चांगला करून दिला, पण त्याच्यानंतर जसा सुयोग बाद झाला त्याच्यानंतर तुम्ही ऋषीजी चौधरीची रनआउटची विकेट. रत्नदीप चौधरी बाद झाला. विकेटवरती विकेट. आशिषच्या बॅटमध्ये एक षटकार, सिंगल डबल चालू ठेवली मुकेशनं, तो देखील बाद झाला. आणि आता संघ अडचणीमध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या ताब्यात आहे. डॉट बॉल. गोलंदाजी उज्ज्वल ढोपरीची आवडली असेल. उसाटणेकर एकदा टाळ्या जोरदार झाल्याच पाहिजेत. डेटोस आणि स्लोगर मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना अवघ्या 5 मध्ये 1 रन खर्च केली आहे आणि 2 धावा. त्यानं मात्र इथे तुम्ही पाहताय 2 विकेट घेतल्या. सॉरी, माफी असावी, 2 विकेट, 1 रन खर्च केली आहे. पटका चांगला. मिस्टामिंग फिल्डर आहे लॉंग ऑफला, टिपला झेल. अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा बनल्या 35. 36 धावेचं टार्गेट समोर आहे. या 36 धावा जरी कमी वाटत असल्या तरी मात्र परी 11 वलवलीकडे गोलंदाजी त्यांची ताकद आहे. रत्नदीप चौधरीचा पहिला ओव्हर कशा रीतीने राहील, पॉवर प्ले मध्ये रत्नदीप चौधरी किती धावा खर्च करेल, जो शहरी क्रिकेट खेळलाय आणि त्याच्याकडे आता अपेक्षा असतील. क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या सेट नसतं हे लक्षात असू द्या. 36 धावा असल्या मॅच तुम्हाला चांगली पाहायला भेटेल. आम्हाला या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं खऱ्या अर्थानं योगीदादा मडवी असतील आणि आयोजकांच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं तुमचा हरिदादा पाटील तुमच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषकाचं हे आयोजन डे नाईटचं तुम्ही केलं. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊ. आणि आमचा इथे हा टर्न इथेच समाप्त झाला आणि खऱ्या अर्थानं आम्ही इथून रजा घेतो. धन्यवाद. उद्या खऱ्या अर्थानं हरिदादा पाटील यांचा वाढदिवस आहे आणि आज अर्षद पाटील यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ तुमच्या वाढदिवसानिमित्त. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आई जगदंबा तुम्हाला नक्कीच शरीर प्रार्थना तुम्हाला भरभर यश लाभो हीच तुम्हाला शुभेच्छा डीज.
उपस्थितून आहेत की राजा माणूस त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असतात. सर्व मित्र परिवार या ठिकाणी एकत्रित जमले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला. दोस्ती आहे की राजा माणूस आमचे बंधुतुल्य मित्र सौरभ पाटील, अरे दादा वासू दादा, विनंती करीन यांचा सन्मान करा आपण. अरे दादा समालोचक मित्राचं आपण स्वागत करा. वासू दादा सन्मान करूया आपण. जबरदस्त कॉमेंटेटर, क्या बात आहे, लाजवाब. आज स्पर्धेमध्ये रंगत आणली. आजची रंगत सौरभ भाई यांच्या संगत आदरणीय सन्माननीय हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आमदार चषक 2026 मध्ये त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. प्रमोद दादा उसाटकर यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. स्वागत यांचं आपण या ठिकाणी करूया. सचिन दादा उसाटकर यांचा देखील आपण, संचित दादा उसाटकर यांचा सन्मान आपण करूया. चला सर्वांचा आपण सन्मान करूया. सचिन दादा उसाटकर आपण देखील या. आपण आलेत या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. आपलं मनापासून अधिक स्वागत आणि आभार देखील आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सौरभ सेठ आपलं देखील आभार. चला आता टायगरला जातील वाटतं. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. चार षटकांची मॅच जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान. सलामीची जोडी धर्मवीर कर्मवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्वर्गीय रामचंद मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची ही धर्मवीर जोडी. क्या बात आहे. आमचे AB आणि त्यांच्या जोडीनं त्याच्या साथीनं आता जोडीदार उतरलेत मैदानामध्ये. हितेंद्र दादा योग्य दादा मडवी मॅचचा आनंद घेत असतील. चला पाणी घेऊन चला. अंपायर अनफिट झालेत का? प्रशांत सर काय एनी प्रॉब्लेम? चला सचिन कडू सर उतरा आता मैदानामध्ये. कडू सर या आता. वाह व्हॉट अ शॉट. जबरदस्त लाजवाब विनंत्र सेवक आठवण करून देणारा फटका चेंडू सीमा पार खनखनी 4 रनों के लिए. जबर साऊंडचे जे सर्व्हिसेस आहेत जे सांगले तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यस. ओ एज लागली होती नाही जमलं. कॅचची संभावना होती राहुल सर, परंतु हा या ठिकाणी आपण डॉट बॉलची संभावना आपण नक्कीच व्यक्त करूया. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन द राईज केलता डीप मधून क्षेत्ररक्षक दूर वरनं येतात. एक धाव अंकित केली जाईल. आमचे बंधुतुल्य मित्र लहू फडके सर वळवले टीमसाठी एक जबरदस्त कॉमेंटेटर. लहू फडके सर आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करतो. एक लाजवाब कॉमेंटेटर आहेत.
डाव करूया त्याचा फलंदाज अजय भंडारी. आम्ही त्यांची तारीफ आता मी करू शकत नाही, कारण तारीफ करली तर त्यांना तारीफ हजम होत नाही. आता त्यांना केलं तर अनिल दादा, येस अनिल दादा पण तेच सांगतात. स्वतः प्रामाणिक खेळाडू आहे. येस पंच निर्णय, येस आउट. हा खेळाडू आदर्श आहे. स्वागत. एकूण चेंडू फेकून झाले त्या पहिल्या षटकातील 4. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. या संघाचा ताळेनार संकट मोचक फलंदाज धनंजय हिलाल. पहिल्या मॅच मध्ये त्याने देखील 2 चौकार मारले होते. आता पाहूया मॅचचा एकूण 21 पाहिला. जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज तयार आहे. ला जवाब गोलंदाजी ऋषी. वाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्या दिशेनं वळतात, सांगतात इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक ऋषीला आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. आणि धनंजय म्हटलं तर एक शांततेचं प्रतीक, संयमी खेळाडू, जबरदस्त खेळाडू आहे. आणि ऋषी देखील तेवढाच मुरलेला खेळाडू आहे. आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर, झूम अंतर. एकूण धावसंख्या पाहिल्या तर राहुल सर 12 एका डझनामध्ये. अद्याप देखील एक चेंडूचा खेळ बाकी. अजून बनवाच्या 36, म्हणजे एक चांगली प्रगती आपण या ठिकाणी पाहू शकता. काशीनाथ काका आमचे डोपरी मॅचचा आनंद घेत असतील. काशीनाथ दादा डोपरी आपण कुठे असाल विनंती करीन. काशीनाथ काका विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला अनिल दा, टेन्शन नाही. चला एकूण धावसंख्या पाहिल्या तर 5 चेंडूचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या पाहिल्यात तर एका डझनामध्ये 12. हरकत नाही. वलवले टीमचे समर्थक देखील तितक्याच ताकदीने या ठिकाणी आलेत. हो या ऑन द राईज. हो यावेळेस एक धाव अंकित. ओके, एक धाव या ठिकाणी अंकित केले. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 होते. एक फलंदाज बाद. स्पर्धा आदरणीय सन्मान्य हरेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सादूर आमदार आणि दमदार चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्यास एकूण धावसंख्या धाव फलकावरती
13 रत्नदीप नावामध्ये रत्न आहे. रत्न म्हटलं तर रत्नासारखी ते कामगिरी त्या ठिकाणी करायची आहे. समोर फलंदाज मुरलेला जाणलेला तडफदार युवा नेता सातत्याने त्या ठिकाणी पाहतो असतो तोच फलंदाज स्ट्राईक एंडला धनंजय. हो ऑन द राईट येस बॅटची एज लागते फलंदाज बाद. दुसरा विकेट स्वर्गीय रामचंद्र मोठी प्रतिष्ठान उसाटणे टीमला लागणारा दुसरा करारा झटका. आणि आमचे राजूभाई म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. अद्याप देखील मॅच जिवंत आहेत. विजयदादा भाऊजी मॅच जिवंत आहे. चिंद्रकन साहेब मॅच जिवंत आहे. लाजवाब मॅच क्रिकेटचा अद्याप देखील 23 धावांची गरज असताना गोलंदाज तयार असताना आपण पाहतो रत्नदीप लाजवाब गोलंदाजी. सेकंड बॉल हो यावेळेस एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला धावफलकावरती. एकूण धावसंख्या 14. राहुल पोरजी उत्कृष्ट गुणलेखक. क्या बात आहे राहुल. जबरदस्त गुणलेखकाची भूमिका. ओमचा MTCची आमचे संपूर्ण टीम आमचे सागर फराट आमचे आयुष आणि आमचे प्रसन्न त्यांच्या कार्यासाठी आमचा भगवा सलाम सातत्याने असो. गोलंदाज तयार रत्नदीप. हो पल्लू स्कूप दिलशनची आठवण करून देणार फटका. हो चेंडूची आठवण आणि अडवणूक करतात. क्या बात आहे. लाजवाब फटका देखील चांगला होता. एकूण धाव संख्या 16. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना 15 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज तयार. हो पुन्हा एकदा सक्षम झालाय. चेंडू पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. इथे गॅप मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रनों के लिए. आज डमडम पाहिजे का? ओके होणार 100% होणार. आज मुख्यसाठी एकच म्हणे संकट गगनी गडगडते उरी समस्या कडकडते तना मनाला वेगा पण उभे चराचीर कडकडते. मग तूही त्रिशून डमरूधर डम कर आरूढ होतो सर्वांवरती. मुकेश मडवी तो एक प्रयत्न अजून कर. ड्राईव्ह करतात चेंडू. लाजवाब. एक धाव. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. धाव पुस्तकात एकूण धाव संख्या राहुल सर आम्हाला सांगतात 21. गणरायाचा शुभांक 21. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 36 धावांचं आव्हान होता. 15 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत. आणि वलवली टीम म्हटलं तर त्या संघर्षाचं दुसरं नाव म्हटलं तर वलवली टीम आहे. 13 मध्ये 15. ऑन द राईज खेळतात. डिबे एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतात. हो टिपला झेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. हर्षने टिपला झेल. संपलाय फलंदाज यावेळीच जितूचा खेळ. डे सेलिब्रेशन करण्यासाठी अरे दादा यांचा वाढदिवसासाठी फक्त 47 मिनिटं उरलेत आपल्याजवळ. अरे दादा आम्ही आहोत तुमच्या समोर. नितेश शेठ आपलं देखील वासू दादा तुमची देखील प्रचंड मेहनत. विशाल दादा आपलं देखील जबरदस्त. जैन अमित पालेकर. एकूण समीकरण आपण जाऊया इक्वेशनकडे. 12 मध्ये
12 मध्ये 13 झालेल्या नाही त्या मैदानात 3 दिवस आम्ही कॉमेंट्री केली या ठिकाणी, परंतु 12 मध्ये 13 होताना घाम फुटला होता प्रत्येक संघाला. त्यावेळी चेंडू वेगळा होता का? आता चेंडू वेगळा आहे. ओके. हरिदास दादा म्हटलं तर कुटुंब चेंडू आणू, आम्ही काही करू शकतो. हरिदास दादाची ताकद आहे आमची. जिथून पाऊल पारू तिथून आम्ही पाऊस पाडू, ही ओळख आहे आमच्या हरिदास दादांची. हरिदास दादा म्हटलं दोस्ती दुनियाचे राजा माणूस मित्र, शांत संयमी आनंदिके साहेबांच्या वाटचालीवर त्यांनी पाऊल ठेवला. प्रत्येकाच्या सुखदुःखात गोलंदाज तयार आहेत. अमित हो यावेळी सॉफ्ट हँडनं गलीमध्ये खेळतात. शॉर्ट टर्मॅन एकच धाव, एक धाव अंकित केली झाली. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपल्या. धाव संख्या 22 होती पोहोचले. 11 मध्ये आता जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 14 धाव्यांची गरज. समोर फलंदाज यावेळेस आपण पाहतोय अनिकेत ढोपरी, अनिल दादा यांचे ते सुपुत्र आहेत. खऱ्या तर पाहूया, परंतु या ठिकाणी पाहिलं तर मॅचसाठी करण्यासाठी त्यांची ताकद धमक कुवत या ठिकाणी त्यांना दाखवायची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. वलवलटी मुकेश शेलाटकर या ठिकाणी बघा कशा पद्धतीने फील्डची सजावट का. डीप विकेट वाईट लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट टर्मॅन क्या बात आहे. गोलंदाज तयार ऑन द राईज. ओहो यावेळी चेंडूला पाठवला डिप्स केअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू सीमा पार खनखनी दणदणी 4 रन केली. दहा धाव्यांची गरज आहे. गोलंदाजांची क्षमता आहे मॅच फिरवण्याची. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर होतात. आणि पंचांचा इशारा सुनील तांडेल सर प्रोफेशनल पंच आहेत आणि सचिनजी कडू एक जबरदस्त मेहनत या मॅचमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर होता. वाईट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिटचा अस्त्र, तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर एमआयडीसी पट्ट्यामध्ये शिवमंतर. मॅच फिनिश केले अनिल दादा ढोपरी यांचे सुपुत्र अनिकेत ढोपरी. ला जवाब पारदर्शक नेत्रदीपक कामगिरी. चेंडू सीमा पार 4 रन केली आहे.